आणि ते शेवटपर्यंत पाहिलं. दादांनी ते पाहिलं नाही, का पाहिलं नाही मला माहिती नाही. मी शब्द पाळणाऱ्यांपैकी आहे. ज्यावेळी आम्ही हे घोषित केलं होतं की पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये आपल्याला युती करता येणार नाही, आणि म्हणून तुम्हाला लक्षात असेल की मी स्वतः मागच्या काळामध्ये आपल्यासमोरच सांगितलं होतं की आम्ही ही युती करणार नाही, पण आमच्या लढती मैत्रीपूर्ण असतील, आम्ही एकमेकाच्या विरुद्ध बोलणार नाही. आणि ते शेवटपर्यंत पाहिलं. दादांनी ते पाहिलं नाही, का पाहिलं नाही मला माहिती नाही. वरिष्ठांकडे तक्रार करणार तुमची माझी हो दिल्लीत मला चांगलं माझ्याच वरिष्ठांकडे ना. हो तुमच्याच तटकरे असं म्हटलंय की दोन तटकरे असं आहे आमचा. आपण जर मागच्या काळातला कारभार बघितला असेल तर आमचा प्रयत्न विरोधकांनाही सोबत घेण्याचा आहे. त्यामुळे दादा तर तसे काय पुण्यामध्ये विरोधक आहे, बाकी विरोधक नाही आहे. दादा ज्याचा अर्थ सातत्याने वरिष्ठांचा उल्लेख करतात. राष्ट्रवादी एकत्र यायची प्रक्रिया सुरू झाली आहे. विलिनीकरण जर झालं तर वरिष्ठ निर्णय घेतील, पण विलिनीकरण झालं तर रालोआमध्ये राहायचं की नाही, राष्ट्रीय लोकशाहीमध्ये एनडीएमध्ये राहायचं की नाही, त्याचाही निर्णय घ्यावा लागेल. प्रश्न एवढाच आहे की या संदर्भात आज बोलणं हे काही योग्य होणार नाही, कारण म्हणजे एक हिंदीतली म्हण आहे, ती अगदी तंतोतंत लागू होते असं नाही, पण कब बाप मरेगावर कब बैल बटेंगे असं म्हणतात. अजून काही झालंच नाही आहे, अजून विलिनीकरण नाही, काही नाही, आणि त्याच्यावर इतक्या चर्चा. आत्ता 2 महानगरपालिकेत ते सोबत लढतायत आणि 27 महानगरपालिकांमध्ये एकमेकाच्या विरोधात लढतात. त्यामुळे याच्यावर एवढी चर्चा काय करायची.